घरातील आरसा बदलू शकतो तुमचे नशीब. जाणून घ्या वास्तू नियम. नमस्कार मित्रांनो. आपल्या घरामध्ये आरसा हा केवळ चेहरा पाहण्यासाठीच वापरला जात नाही, तर वास्तुशास्त्रामध्ये आरशाला एक ऊर्जेचा मुख्य स्रोत मानले गेले आहे. आरशामध्ये कोणत्याही ऊर्जेला दुप्पट करण्याची ताकद असते. जर आरसा योग्य दिशेला असेल तर तो घरात सुख आणि संपत्ती दुप्पट करतो. पण जर तो चुकीच्या दिशेला किंवा चुकीच्या आकारात असेल तर तो घरातील दुःख आणि गरिबी दुप्पट करू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरशाचे अत्यंत महत्त्वाचे वास्तू नियम. 1. आरशासाठी उत्तम दिशा. वास्तुशास्त्रानुसार घरात आरसा लावण्यासाठी सर्वात उत्तम दिशा म्हणजे पूर्व किंवा उत्तर दिशा. उत्तर ही कुबेराची दिशा असल्यामुळे या भिंतीवर लावलेला आरसा घरातील पैशाची आवक वाढवतो. आरसा कधीही दक्षिण किंवा पश्चिम भिंतीवर लावू नये, यामुळे घरात वाद आणि आर्थिक नुकसान होते. 2. मुख्य दरवाजाच्या समोर आरसा नसावा. अनेक लोक हॉलमध्ये किंवा घराच्या मुख्य दरवाजाच्या अगदी समोर मोठा आरसा लावतात, जेणेकरून घरात येणाऱ्या व्यक्तीला स्वतःचा चेहरा दिसेल. पण ही खूप मोठी वास्तुचूक आहे. मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करणारी सकारात्मक ऊर्जा आरशावर आदळून पुन्हा घराबाहेर परावर्तित होते. त्यामुळे मुख्य दरवाजाच्या अगदी समोर कधीही आरसा लावू नका. 3. आरशाचा आकार कसा असावा. आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळ्या डिझाईनचे गोल किंवा लंबगोलाकार आरसे मिळतात. पण वास्तुशास्त्रानुसार घरासाठी नेहमी चौकोनी किंवा आयताकृती आरसाच सर्वोत्तम मानला जातो. गोल किंवा टोकदार डिझाईनचे आरसे घरातील ऊर्जेचा समतोल बिघडवतात. तसेच तुटलेला, झटका गेलेला किंवा अंधूक झालेला आरसा घरात कधीही ठेवू नका, तो त्वरित बदलून घ्या. 4. बेडरूममधील आरशाचा उपाय. आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले की बेडरूममध्ये बेडच्या समोर आरसा नसावा. जर ड्रेसिंग टेबल किंवा कपाटाचा आरसा बेडच्या समोर येत असेल आणि तो हटवणे शक्य नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी त्यावर एक हलका पडदा किंवा ओढणी टाकून तो झाकून ठेवावा. यामुळे त्यातील दोष पूर्णपणे नष्ट होतो. तर मित्रांनो, आरशाचे हे छोटे वास्तू नियम पाळून तुम्ही तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवू शकता. आजच तुमच्या घरातील आरशाची दिशा तपासा. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.